नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट जून 2026च्या एक्झामची तयारी करतोय. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता कोणाची कशाचीही वाट न बघता अभ्यासाला सुरुवात करा. आपणही आता थोड्या वेगाने सुरुवात करूया. आपण 2011चे PYQ पाहत आहोत. पहिले 3 भाग चॅनलवर उपलब्ध आहेत. आता आपण भाग 4 पाहत आहोत. प्राचीन भारतापासून आपण सुरुवात करतोय. पुढचा प्रश्न आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे भद्रभाऊचे कोणते पुस्तक आहे? भद्रभाऊंचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे कल्पसूत्र. भद्रभाऊ कोण होते ते महत्त्वपूर्ण आहे, ते लिहून ठेवा. जैन ग्रंथ आहे हा कल्पसूत्र, पण त्या रिलेटेड अजून जी माहिती आहे तीही तुम्ही नीट लिहून ठेवा. पुढचा आहे प्रश्न कात्यायन यांचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे स्मृती. कात्यायन यांच्यावर पण कमीत कमी 2-3 वेळा तरी प्रश्न आलेला आहे, त्यामुळे नीट लिहून ठेवा त्याबद्दल माहिती. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3. पतंजली यांचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे महाभाष्य. कायम विचारलेला जाणारा प्रश्न आहे. पेपर 1 मध्येही विचारतात, पेपर 2 मध्येही विचारतात. पतंजली योग महाभाष्य असं लिहूनच ठेवा. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन म्हणून 3 स्टार वगैरे सगळं काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण हा प्रश्न लिहून ठेवा नीट. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 4. ऋग्वेद काळातील देवतांना काळानुक्रम लावायचा आहे. अग्नी, इंद्र, वरुण, मरुत. आता जेव्हा पुढचे प्रश्न जेव्हा आपण बघतो तेव्हा इंद्राचा किती वेळा उल्लेख आला आहे, वरुण यांचा उल्लेख किती वेळा आलेला आहे तेही नीट लिहून ठेवा. त्याच्यानंतर मरुत म्हणजे काय, ऋग्वेदाचा काळ कोणता, ऋग्वेदातील महत्त्वपूर्ण विदुषी कोण होत्या, असे काही प्रश्न नंतर पुढे विचारलेले आहेत 2011 नंतर, तर ते नीट लिहून ठेवा सर्व. शॉर्टमध्ये लिहायचं ऋग्वेद, विदुषी, गार्गी, लोपमुद्रा, ज्या काही पुढे लिहिता येतील त्या अजून 3-4 नावं लिहून ठेवा. आणि ह्याचं उत्तर महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे इंद्र, अग्नी, वरुण, मरुत. ऋग्वेद काळातील देवतांचा काळानुक्रम असा आहे इंद्र, अग्नी, वरुण, मरुत. ऋग्वेदाच्या शाखा, ऋग्वेदाबद्दलची माहिती चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओमध्येच आहे, शॉर्ट्स नाही आहे, व्हिडिओमध्ये आहे. दुसराच व्हिडिओ अपलोड आहे तो, तर त्याच्यात सर्व दिलेलं आहे. शाखा किती आहेत, ग्रंथ कोणकोणते आहेत त्याचे सगळं नीट लिहिलेलं आहे, दिलेलं आहे म्हणजे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. आद्य ऐतिहासिक रेशम धागे कुठे मिळाले आहेत? कमीत कमी 2दा ते 3दा त्यानंतर हा प्रश्न आलेला आहे. आद्य ऐतिहासिक रेशम धागे कुठे मिळाले आहेत? उत्तर आहे नेवासा. पण ते नेवासा कुठे आहे हेही मी दिलं आहे, अहमदनगरमध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हा सेटसाठीही महत्त्वाचा प्रश्न आहे. आधीचेही सगळे व्हिडिओ पहा. सेटची एक्झाम देत असाल तर तेही व्हिडिओ पहा. मराठा हिस्ट्री सिरीज सुरू आहे, तेही पूर्ण व्हिडिओ पहा. त्यामध्ये मराठा साहित्य, पेशवे साहित्य, फारसी साहित्य साधने, संस्कृत साधने ही आपण दिलेली आहेत. फारसी साधने नक्की पहा, जी सेट, नेट, MPSCसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर शॉर्ट्सही अपलोड होत आहेत, तेही पाहायला विसरू नका. रोज आपण 5च प्रश्न पाहतोय, रोज नाही, एक दिवस ॲड करून पाहतोय, पण ते महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की साधारण कशा पद्धतीने अभ्यासाची तयारी आपल्याला करायची आहे. आणि जास्त मोठे व्हिडिओज नाही आहेत, 4 ते 5 मिनटं किंवा 3 ते 4 मिनटाचेच आहेत. त्यामुळे सर्व पूर्ण एपिसोड पहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा. व्हिडिओमध्ये काही प्रश्न विचारले जातात, ते नक्की कमेंट करून त्याची उत्तरं द्या.
तुम्हाला सुरुवातीला वाटेल हे खूपच सोपे प्रश्न आहेत, पण खरंच हे सोपे आहेत. 2011मधले प्रश्न आहेत, त्यामुळे ते सोपेच वाटणार, कारण आपण खूप वेळा त्याचा रट्टा मारलेला असणार आहे, त्यामुळे ते सोपेच वाटणार. पण त्या रिलेटेड जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण लिहून ठेवली पाहिजे. तर आपण उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.